नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, महसूल विभागातील सुधारित आकृतिबंध काल दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध झालेला आहे। या सुधारित आकृतिबंधानुसार तलाठी पदभरतीची जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते, तसेच शासनाच्या विविध महसूल विभागातील जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये एकूण किती जागा रिक्त आहेत, तर या सर्व रिक्त पदांचा आढावा या सुधारित आकृतिबंधामध्ये देण्यात आलेला आहे। पाहूयात सविस्तर, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे। काही बाह्य यंत्रणेमार्फत देखील पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत। आता हे पदे कोणते आहेत, किती जागा आहेत, हे सर्व माहिती आपण पाहणार आहोत। विभागीय आयुक्तालय यामध्ये 6 महसूल विभाग आहेत, जसे की कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर। ओके। जिल्हाधिकारी कार्यालय 36 जिल्हे, नंतर अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्वतंत्र 17 कार्यालये आहेत। उपविभागीय अधिकारी कार्यालय 192 महसूल उपविभाग आहेत। तर तहसीलदार कार्यालय 360 तालुके, अपर तहसीलदार कार्यालय 99 कार्यालय या ठिकाणी कार्यरत आहेत। मंडळ अधिकारी कार्यालय यामध्ये 2625 मंडळ कार्यालय आहेत। नंतर तलाठी कार्यालय 15747 पदे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। तलाठी कार्यालयामध्ये 15747 पदे आहेत। रायगड जिल्ह्यातील माथेरान व गिरिस्थान कार्यालय यामध्ये 2 पदे। मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी संभाजीनगर या ठिकाणी 7 पदे। प्रशासक उल्हासनगर शहर वसाहत पुनर्वसन कार्यालय 9 पदे या ठिकाणी आहेत। ओके। कोकण भवनमध्ये जर आपण पाहिलं तर 15 पदे। बिनशेती अकृषक कामांसाठी व शेतजमीन न्यायाधिकरणासाठीची जी काही पदे आहेत ते 111 पदे आहेत। आता हे जे काही पदे विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलेले आहे, या पदांमध्ये प्रत्येक कार्यालयानुसार प्रत्येक विभागानुसार या ठिकाणी रिक्त पदे देण्यात आलेली आहेत आणि बाह्य यंत्रणेमार्फत देखील भराव्याची पदसंख्या या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे। फॉर एक्झाम्पल छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर नियमित अर्थात सरळसेवा पदभरतीद्वारे जी काही पदे भरण्यात येणार आहेत ते 103 आहेत व बाह्य यंत्रणेमार्फत भराव्याची एकूण 7 पदे आहेत। आता हे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आहे। ओके। अशाच पद्धतीने सर्व विभागीय आयुक्त कार्यालयामधील जे काही कार्यालय आहेत त्या सर्व कार्यालयामध्ये ही पदे भरण्यात येत आहेत। ओके। आता संपूर्ण विवरणपत्र आपल्याला पाहायचं आहे, किती जागा रिक्त आहेत, किती मंजूर झालेल्या आहेत ते। ओके। विभागीय आयुक्त यामध्ये 6 पदे मंजूर आहेत। अपर विभागीय आयुक्त अपील या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 3 पदे मंजूर आहेत। जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी 36 पदे आहेत। नंतर सहाय्यक आयुक्त या ठिकाणी 3 पदे आहेत। सह आयुक्त महसूल 6 पदे। सह आयुक्त अपील व करमणूक या ठिकाणी 6 पदे आहेत। अपर जिल्हाधिकारी या ठिकाणी 52 पदे आहेत। उपजिल्हाधिकारी 272 पदे। तहसीलदार 640 पदे। सहाय्यक संचालकचे 6 पदे आणि वर्ग अ संवर्ग। ओके। तर या संपूर्ण तक्त्यामध्ये वर्ग अ पासून ते ड पर्यंत किती जागा मंजूर पदे जी आहेत ते या ठिकाणी देण्यात आले आहे। ओके। नायब तहसीलदार हे देखील या ठिकाणी आहे 1264 पदे। लेखाधिकारी 78। सहाय्यक लेखाधिकारी 402। आता गट ब संवर्गातील पहा, एकूण 1744 पदे आहेत। लघुलेखक निवड श्रेणीमध्ये 6 आहेत। नंतर लघुलेखक उच्च श्रेणी एकूण 42 पदे मंजूर आहेत। लघुलेखक निम्न श्रेणीचे पाहिले तर 294 पदे मंजूर आहेत। आता गट ब संवर्ग अराजपत्रित यामध्ये 342 पदे मंजूर आहेत। ओके। सहाय्यक महसूल अधिकारी 3041। मंडळ अधिकारी 2225। नंतर ग्राम महसूल अधिकारी पहा या ठिकाणी तलाठी S8 नुसार 25500 ते 81100 एवढी वेतन श्रेणी या ठिकाणी ग्राम महसूल अधिकारीला दिली जाते। तर 15747 पदे या ठिकाणी मंजूर आहेत तलाठीच्या। ओके। नंतर उपलेखापाल 108 आहेत। महसूल सहाय्यक अर्थात कोतवाल हे पद आहे 6170 पदे या ठिकाणी मंजूर आहेत। लघु टंकलेखक 36। वसुली कारकून 6। ओके। आता गट ड एकूण संवर्गातील जी पदे आहेत ते 2919 पदे या ठिकाणी मंजूर झालेली आहेत। आता गट अ ते गट ड पर्यंत बाह्य यंत्रणेद्वारे अर्थात कॉन्ट्रॅक्च्युअल जी काही पदे आहेत त्यामध्ये विधी अधिकारी, संगणक अभियंता आहेत, शिपाई हे देखील पद आहे। विधी अधिकारी एकत्रित मानधन तत्वावरती असणार आहे 42 पदे आहेत। संगणक अभियंता हे पद आहे 270 जागा। नंतर शिपाई हे देखील पद आहे 988 जागा या ठिकाणी मंजूर आहेत। एकूण
1300 जागा मंजूर झालेले आहेत सुधारित आकृतिबंधानुसार. आणि एकत्रित जर आपण पाहिलं गट अ पासून ते गट ड पर्यंत आणि बाह्य यंत्रणेद्वारे एकूण भरावीची पदे संख्या तर 35,876 पदे या ठिकाणी या सुधारित आकृतिबंधानुसार मंजूर झालेली आहेत. आता ही सर्व माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी वित्त विभागाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे, म्हणजे सुधारित आकृतिबंध प्रसिद्ध झालेला आहे. आता येत्या काही दिवसामध्ये किंवा या महिन्यामध्ये तुम्हाला ही पदभरतीची जाहिरात जी आहे ते पाहाव्यास भेटणार आहे. त्यामुळे तुमचा जो काही अभ्यास आहे तो तुम्ही सुरळीतपणे सातत्याने चालू ठेवायचा आहे. जाहिरात कधीही आता या ठिकाणी प्रसिद्ध होऊ शकते. ओके, या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता. तेव्हा भेटूयात पुढील नवीन अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.